गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की कितीही जवळचा माणूस असला ना, कितीही जवळचा नातेवाईक जरी असला तरी ह्या 3 गोष्टी आहेत ना, त्या कधीच दुसऱ्याला सांगू नका, कधीच दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ नका। कारण या 3 गोष्टी आहेत ना, या आयुष्यामध्ये तुम्हाला निर्मळ आणि सुखी समृद्ध आयुष्य निर्माण करणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण करणार आहेत। तर अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। एका घोबड्यानं सांगितलं की कोणी कितीही जवळचा असू द्या, या 3 गोष्टी आहेत ना, कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका, नाहीतर त्या तुम्हाला परत कधीच मिळणार नाही। एका झाडावर एक घुबड बसला होता आणि तिथून एक गाढव चालला होता। घुबडाच्या मनात गाढवाची थट्टा मस्करी करण्याचा विचार येतो आणि त्याला गाढवाच्या पाठीवर बसून जंगलामध्ये फिरायचं होतं आणि झाडावरून उडत घुबड येऊन गाढवाच्या पाठीवर बसतो आणि काय म्हणतो, गाढव भाऊ तुम्ही कुठे चालला आहात? गाढव म्हणाला, मला गावात जायचं आहे, परंतु मला गावात जाणारा मार्ग माहीत नाही। आता गरीब निष्पाप गाढव घुबडाच्या हुशारीचा बळी पडणार होता। घुबड म्हणाला, बघ भाऊ गाढव, इथून गाव अजून खूप लांब आहे, त्यामुळं गावात पोचायला वेळ लागेल। तोपर्यंत मी तुला एक कथा सांगतो। मी सांगत असलेली कथा लक्षपूर्वक ऐक। तुला माहीत आहे का अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या इतरांच्या हातामध्ये देऊ नयेत? मग ती व्यक्ती कितीही जवळची असली ना तरीही चालेल। तुला ही कथा ऐकायची आहे का? गाढव म्हणाला, होय गुरुदेव, तुम्ही मला ही कथा सांगा। मी मूर्ख आहे असं समजून अनेकदा लोक माझा गैरफायदा घेत असतात आणि माझ्याकडून त्या गोष्टी घेतात ज्या मी त्यांना द्यायला नाही पाहिजे। जर तुम्ही मला आधीच सांगितले ना तर मी देखील सावध होईल आणि या 3 गोष्टी आहेत ना, त्या इतरांच्या हातात कधीही देणार नाहीत। तेव्हा घुबड म्हणतो, नीट ऐक, मी तुला एक कथा सांगेल आणि तुला सांगेल की त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या इतरांच्या हातात कधीच देऊ नये, अन्यथा तुला परत कधीच मिळणार नाही। गाढव म्हणाला, ठीक आहे गुरुदेव, तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा। घुबड गाढवाच्या पाठीवर बसून आरामामध्ये जंगलात फिरण्याची मजा घेत गाढवाला कथा सांगू लागतो। घुबड म्हणाला, एकेकाळी एका नगरामध्ये एक राजा राहत होता। त्या राजाला मूळबाळ नव्हतं। राणीच्या पोटातून एकही मूल जन्माला आलं नव्हतं। त्यामुळं राजा फार दुःखी असायचा। राजा जेव्हा कधी त्याच्या नगरामध्ये जायचा तेव्हा काही लोक त्याला म्हणायचे की हा राजा वांझ आहे आणि त्याची राणीसुद्धा वांझ आहे। हा राजा त्याच्या पूर्वीच्या जन्मात मोठा पापी असावा, म्हणून याच्या नशिबामध्ये संतान सुख नाही। सकाळी जर कोणी त्याचा चेहरा पाहिला ना तर त्याला संध्याकाळपर्यंत अन्न मिळणार नाही आणि त्याचं कोणतंही काम पूर्ण होत नाही। प्रजेच्या अशा गोष्टी ऐकून राजा खूप दुःखी होत होता। राजा हे चांगलंच माहीत होतं की आपल्या प्रजेच्या लोकांना प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आढळतो आणि जोपर्यंत मला मुलगा किंवा मुलगी होत नाही ना तोपर्यंत मला त्यांचे टोमणे ऐकावे लागतील। या सर्व गोष्टींमुळं राजा आणि राणी खूपच दुःखी असायचे। एके दिवशी राजा राणीसोबत आपल्या महालामध्ये फेरफटका मारत होता आणि त्याच्या मनात सर्व गोष्टी चालू होत्या की माझे नशीब काय आहेत। देवाने मला राज्य दिलं तर राज्याचा कोणीतरी उत्तराधिकारी द्यायला हवा होता। आज माझी अवस्था अशी आहे ना की मी जिथे जातो तिथे लोक मला कमनशिबी म्हणत टोमणे मारतात। लोकांचं बोलणं ऐकून
माझे हृदय छेदून गेलं आहे. पतीच्या चेहऱ्यावरचे अत्यंत दुःखाचे भाव पाहून राणीला समजलं की माझा नवरा नक्कीच कोणत्या तरी दुःखामध्ये बुडाला आहे. राणीनं ताबडतोब हात जोडून विचारलं, महाराज काय झालं आहे? तुम्ही रोज आनंदी दिसता, पण आज तुम्ही कुठल्या तरी खोल चिंतेमध्ये बुडालेला दिसत आहात. तेव्हा राजा म्हणाला, राणी मला माझ्यावर सोड. मी का दुःखी आहे, मी कोणत्या चिंतेत आहे, तू काळजी करण्याची गरज नाही. तेव्हा राणी म्हणते, महाराज असं का बोलत आहात? मी तुमची पत्नी आहे. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता असेल ना, तर मला त्याबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्या दुःखात सहभागी होणं हे माझं परम कर्तव्य आहे. मी माझं कर्तव्य बजावत आहे. महाराज तुमचं दुःख आणि तुमची चिंता, माझे दुःख माझी चिंता, त्यांच्या मनात जे काही चालू आहे ना, ते कृपया मला सांगा. राणीने असं बोलणं ऐकून राजा म्हणतो, राणी माझ्या चिंतेचं कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर त्याचं कारण म्हणजे आपण दोघे निपुत्रिक आहोत. मी जेव्हाही नगरामध्ये जातो ना, तेव्हा लोक मला पाहून तोंड मुरडतात. ते मला निपुत्रिक म्हणतात, तुम्हाला वांज म्हणतात. आता मी या जगाचं बोलणं ऐकू शकत नाही. मला देवाला विचारायचं आहे की देवा, मी कोणत्या जन्मामध्ये अशी कोणती पापं केली आहेत ज्यांची किंमत या जन्मी आम्हाला चुकवावी लागत आहे. मुळं झाल्याचा आनंद आपल्याला का बघता येत नाही. राणीला चांगलं समजलं होतं की राजा रात्रंदिवस उदास का राहतो. त्याचबरोबर राजाच्या या उदासीनतेमुळं राजाला राजेशाही कार्यसुद्धा नीट करता येत नाही. राजाची ही चिंता मला दूर करावीच लागेल, असा राणी विचार करू लागली की मी राजाला प्रत्यक्षात नाही, परंतु अप्रत्यक्ष त्याच्या नक्कीच आनंद करू शकते. मी खोटे बोलून राजाला खुश करू शकते. काही दिवसांनी राणी राजाला एक खोटी बातमी देते की महाराज मी गरोदर आहे. आता तुम्ही मुळाची काळजी करू नका. आता लवकरच एक लहान मूळ आपल्या वाड्यामध्ये खेळणार आहे. लवकर एक लहान मूळ तुमच्या मांडीवर खेळणार आहे. त्यामुळं आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मला कोणीही वांज म्हणणार नाही. लवकरच आपल्या राज्याचा वारस मिळणार आहे. राणीचं हे विधान जीव ओवाळून टाकण्यासारखं होतं. राणीचं हे बोलणं ऐकून राजा आनंदाने प्रफुल्लित झाला आणि म्हणाला, राणी काय बोलताय? खोटं बोलताय का तुम्ही? राणी म्हणाली, नाही महाराज, हे खरं आहे. मी तुमच्याशी खोटं का बोलेन बरं? विश्वास ठेवा. आणि राजानं राणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तो आनंदी झाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली आणि तो आनंदामध्ये दरबारात गेला आणि दरबारात त्याने राणी गरोदर असल्याची बातमी सर्वांना सांगितली. राणी गरोदर आहे. लवकरच या राज्याचा उत्तराधिकारी येणार आहे. ही बातमी राज्याच्या संपूर्ण नगरामध्ये पसरली. सर्व प्रजासुद्धा खूप आनंदित होती. पुढे काय होतं? हळूहळू वेळ पुढे निघून जातो, परंतु इकडे राणीची काळजी वाढत जाते. कारण ती राजासोबत खोटे बोलत होती. त्यामुळं पोट वाढलं आहे असं दाखवण्यासाठी ती पोटाभोवती कपडे बांधायची. 9 महिने पूर्ण झाले आणि राणी आणखीनच घाबरायला लागली की आता काय होणार. राजाची चिंता दूर करण्यासाठी मी राजाशी खोटं बोलले होते, परंतु आता मी राजाला मूळ कसं दाखवणार? आज जर मी राजाला सत्य सांगितलं ना, तर राजाला माझे खोटे सहन होणार नाही. राजा स्वतःचे नुकसान देखील करू शकतो. राजा अस्वस्थ होत होता. आता मी काय करू असा विचार करत राणी खूप दुःखी झाली आणि देवाची प्रार्थना करत होती. हे परमेश्वरा, हे सद्गुरू, माझ्या आणि माझ्या राजाचे रक्षण करा. आम्हाला असा मार्ग सांगा ना की ज्याने आमची इज्जतसुद्धा वाचेल आणि राजाला त्राससुद्धा होणार नाही. कारण तुम्हाला माहीत आहे देवा, मी राजाची चिंता दूर करण्यासाठी हे सर्व खोटं बोलले. राणीची एक अतिशय जवळची दासी होती आणि राणीच्या पोटात मूल नाही हे दासीला आधीच माहीत होतं. राणी दासीला हात जोडून म्हणाली, प्रिय दासी, तू मला साथ दिलीस ना,
तर मी राजाचे सुख टिकवून ठेवेल. माझं एक गुपित आहे ना, जे मी तुला सांगणार आहे, परंतु तुला ते गुपित गुपितच ठेवायचं आहे. दासी म्हणते, राणीसाहेबा, तुम्ही मला जे सांगेल ना ते करण्यास मी तयार आहे. तुमचं जे रहस्य सदैव गुपित राहील. माझा जीव गेला ना तरी मी कोणाला कळणार नाही. राणीनं दासीला त्याच्या कुळ ब्राह्मणाला बोलावण्यास सांगितलं आणि ब्राह्मणाला त्यांनी सर्व काही पटवून सांगितलं, कशा प्रकारे राजासोबत खोटं बोलायचं आहे. त्यानंतर राणीनं राजाला खोटी बातमी पाठवली. दासीनं जाऊन राजाला बातमी दिली, की अभिनंदन महाराज, राणीनं एका अतिशय सुंदर मुलाला जन्म दिला आहे, पण मुलगा जन्माला आलाच नव्हता. हे सर्व राणी खोटं बोलत होती. जेव्हा राजानं ऐकलं तेव्हा मुलाला पाहण्यासाठी राजा ताबडतोब राणीच्या महलाकडे धावला. तेवढ्यात दासी म्हणाली, राजासाहेब थांबा, तुम्ही तुमच्या मुलाचे तोंड पाहू शकत नाही. जर तुम्ही त्याचे तोंड पाहिले ना तर राजकुमाराचा मृत्यू होऊ शकतो. हे राजा, जेव्हा मुलगा मोठा होईल आणि मुलगा लग्नास पात्र होईल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला पाहू शकता. राजाने या बाबतीत कुळब्राह्मणाला विचारलं. तेव्हा ब्राह्मणसुद्धा राजाला म्हणाला, हो महाराज, तुम्ही राजकुमाराचे तोंड आता पाहू शकत नाही, तर तुम्ही असं केलं ना तर राजकुमाराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही राजकुमार विवाहयोग्य होईपर्यंत धीर धरा. कुळब्राह्मणाचं बोलणं ऐकून राजाला प्रथम खूप वाईट वाटलं. मग त्याने विचार केला, काही फरक पडत नाही. घरात एक मूल आहे ना आणि तो माझा आहे. फक्त त्याचं तोंड पाहण्यासाठी मला काही वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे ना. मी आता एका पुत्राचा वडील बनलो आहे, त्यामुळे लोक आता मला टोमणे मारणार नाहीत, मला कोणी वांज म्हणणार नाही. जेव्हा मुलगा मोठा होईल ना, त्याचं लग्न करू, तेव्हा मी त्याला पाहू शकेल. यानंतर राजा आनंदाने दरबाराकडे येतो आणि दरबारात पोचल्यानंतर तो गरिबांना भरपूर दान देतो. दुसरीकडे राजवाड्यात बसून राणी खूप रडत असते. ती विचार करत असते की मी राजाला खोटे सुख देऊ चांगले केलं नाही. मुलाच्या लग्नापर्यंत मी राजासोबत खोटं बोलेल, त्यानंतर काय होईल हा सगळा विचार करून राणीचं मन धडधडत होतं. दासी म्हणाली, राणी काळजी करू नका, अजून त्या गोष्टीला खूप वेळ आहे. देव नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. अशा प्रकारे दासीनं राणीला समजावलं. वेळ हळूहळू पुढे चालला होता. बोलता बोलता 20 वर्षे निघून गेली आणि राजाला वाटलं की माझा मुलगा आता 20 वर्षाचा झाला आहे, त्यामुळे त्याचं वय विवाहयोग्य करण्यायोग्य झालं आहे. राजानं लगेचच विवाह जमवणाऱ्या लग्न जमवणाऱ्या व्यक्तीला बोलावलं आणि सांगितलं, आमचा मुलगा आता 20 वर्षाचा झाला आहे, त्यामुळे आम्ही त्याचा विवाह करू इच्छित आहोत. तुम्ही आमच्या मुलासाठी एक सुसंस्कारी मुलगी शोधा. लग्न जमवणाऱ्या त्या व्यक्तीनं लगेचच शेजारील राज्याच्या राजांना या बाबतीत आमंत्रण पाठवलं. बातमी मिळताच अनेक राजे महाराजे लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी येऊ लागले. राजपुत्राच्या लग्नाचा प्रस्ताव द्यायला बरेच लोक आले होते. तेव्हा राजा ताबडतोब राणीच्या खोलीमध्ये पोचतो आणि म्हणाला, आपल्या मुलाचे वय आता 20 वर्ष झालं आहे. हे वय विवाह योग्य आहे. आम्ही आजूबाजूच्या राज्यातील राजांना सांगितलं होतं की आम्ही आमच्या राजकुमाराचं लग्न आहे ना ते करू इच्छित आहोत. तर आता तुम्ही राजकुमाराला आमच्या सोबत पाठवा. जे राजे महाराजे आपल्या इथे आले आहेत ना, त्यांना राजकुमाराला पाहायचं आहे. आता राणी मोठ्या प्रश्नामध्ये पडली होती. राणीला मुलगा झालाच नाही तर ती राजकुमाराला राजासोबत पाठवेल तरी कसं, काय करावं, राणीला काही सुचेना. राणीनं पुन्हा खोटं सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लोक लग्नाचा प्रस्ताव ठेवायला येतील तेव्हा त्यांना मुलगा दाखवावा लागेल, पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. राणी म्हणाली, महाराज मला माफ करा, आपलं कुळ ब्राह्मणाने मला सांगितलं आहे, आपण मुलाला इथे दाखवलं ना तर फार मोठा अनर्थ होईल. आपला मुलगा मरूसुद्धा शकतो. महाराज, जमलेल्या राजांना तुम्ही सांगा, ज्याला लग्न करायचं आहे ना त्याने या अटीवर करावं
की मुलगा जेव्हा नवरदेव बनून लग्न मंडपामध्ये जाईल ना, तेव्हाच त्याला बघता येईल. जो आपल्या मुलाला न पाहता लग्नासाठी तयार होईल त्याच्यासोबतच आपण सोयरीक जुळवू, असं राणीनं राजाला सांगितलं. राणीचं म्हणणं ऐकून राजा परत जातो आणि दरबारात जाऊन राजा म्हणतो की मला माफ करा, जर तुम्हाला मुलगा न बघता तुमच्या मुलीचा विवाह राजकुमारासोबत करायचा असेल ना, तर आम्ही ते करायला तयार आहोत. कारण आमच्या कुळब्राह्मणाने असं सांगितलं आहे की मुलगा आता दाखवला ना तर मोठ्या अपशकुन घडू शकतं, मुलाला काहीही होऊ शकतं. म्हणूनच मुलगा इथे दाखवला जाणार नाही, मुलगा थेट लग्न मंडपामध्ये दाखवला जाईल. जर तुम्हाला माझी ही अट मान्य असेल तर मी माझ्या राजकुमाराचं लग्न तुमच्या मुलीसोबत करण्यासाठी तयार आहे. जर ही अट तुम्हाला मान्य असेल ना तर माझा नाईलाज आहे. राजानं जेव्हा ही गोष्ट सर्वांना सांगितली तेव्हा हे ऐकून सर्वजण तिथून परतले. परंतु त्या राज्यामध्ये एक राजा होता ज्याला ही अट मान्य होती. तो राजा म्हणाला, काही हरकत नाही, तसंही मी मुलगी मंडपामध्ये पाहीनच, त्यामुळे मला यामागे काही हरकत नाही. मी माझ्या मुलीचं लग्न या राजकुमारासोबत लावून द्यायला तयार आहे. त्याच्या मुलीचे त्या राजकुमारासोबत नाते निश्चित करून त्याच्या घरी जातो आणि घरी गेल्यावर राजा लग्नाची तयारी करू लागतो. दुसरीकडे राजा जातो आणि राणीला सर्व हकीकत सांगतो की एका राजाने आपल्या मुलीचं नातं आपल्या राजकुमारासोबत निश्चित केलं आहे. आपल्या मुलाचे लग्न ठरलं आहे आणि लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. आता मी आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटामध्ये करू शकतो. राजाचं म्हणणं ऐकून राणीने काहीच उत्तर दिलं नाही आणि म्हणाली, ठीक आहे, आम्ही सुद्धा तयार आहोत. तुम्ही लग्नाची तयारी करा आणि आपल्या मुलाचे लग्न थाटामाटामध्ये करा. राणीसोबत काही वेळ घालवल्यानंतर राजा त्याच्या दरबारामध्ये येतो. इकडे राणीला खूप वाईट वाटत असतं. राणी तिच्या दासीला बोलवते आणि खूप रडून म्हणते, ताई, आता माझ्या मुलाचं लग्न देखील पक्क झालं आहे आणि लग्नाची तारीख देखील निश्चित झाली आहे. आता मला सांगा, मी काय करू? मी हे कसं लपवू? हे दासी, मी माझ्या पतीसोबत खोटं बोलून खूप मोठी चूक केली आहे. मी त्या वेळेला माझ्या नवऱ्याच्या आनंदासाठी तसं बोलले होते, परंतु आता मी माझ्याच खोट्यामध्ये पूर्णपणे अडकले आहे. पुढं काय करायचं हे मला काही सुचत नाही. दासी त्या राणीला धीर देते आणि म्हणते, राणी, काळजी करू नको, तुम्ही देवावर विश्वास ठेवा, देव नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल. हळूहळू पुढे दिवस सरकत होते आणि तो दिवससुद्धा उजाडला ज्या दिवशी राजकुमाराचं लग्न होणार होतं. राजा राणीला म्हणाला, हे राणीसाहेबा, तुम्ही राजकुमाराला सजवण्याकडे लक्ष द्या, मी बाकीची वरातीची तयारी करतो. असं म्हणून राजा लग्नाची तयारी करण्यासाठी निघून गेला. इकडे राणी दासीच्या शेजारी बसली होती आणि खूप दुःखी होती. ती रडत रडत म्हणते, आता मी काय करू? तेव्हा दासी काहीच म्हणत नाही. बराच वेळ दासी शांत आहे हे पाहून राणीचे टेन्शन आणखीन वाढू लागलं. परंतु अचानक राणीच्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचते. राणी म्हणाली, दासी, माझ्या मनात एक कल्पना येते. आता जे काही होईल ना ते होईलच, पण हे गुपित आपल्याला लपवावं लागेल. तू एक काम कर, पिठाचा एक वर तयार कर आणि त्याला सजवून पालखीत व्यवस्थित बसव. सर्वांना सांगा की पालखी वाटेत उघडू नये आणि कोणी पाहूसुद्धा नये. पालखी थेट लग्न मंडपातच उघडली जाईल. असंच केलं जाईल. दासीनं पिठाचा एक गोळा बनवला आणि त्याला वरासारखं सजवलं आणि त्याला त्याच पालखीमध्ये बसवलं. पालखी चारही बाजूंनी बंद होती आणि पालखीत पिठाच्या गोळ्याचा तो राजकुमार बसला होता. महाराज मोठ्या थाटामाटामध्ये वरात घेऊन पुढे निघतात आणि राणीनं महाराजांना सांगितलं की वाटेमध्ये पालखी उघडून पाहू नये. तुम्ही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या, कारण जर कोणी वाटेमध्ये पालखी उघडली ना तर ही गोष्ट आपल्या मुलाच्या जीवावर बेतू शकते. आपला कुळ ब्राह्मणाने जे सांगितलं आहे ना
त्या गोष्टीचं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पालन करायचं आहे. राजा म्हणतो, ठीक आहे राणीसाहेबा, तुम्ही काळजी करू नका. पालखी कोणीही उघडून पाहणार नाही. पालखी फक्त लग्न मंडपामध्ये उघडली जाईल. या गोष्टीची पुरेपूर काळजी घेईल. 4 शिपाई पालखी उचलतात आणि लग्नाची वरात पुढे जाऊ लागते. लग्नाची वरात जंगलाच्या मार्गाने जाणार होती आणि बराच वेळ चालून आल्यामुळं वरातीतील सर्व लोक खूपच थकलेली होती. म्हणून त्यांनी विचार केला की झाडाजवळ थोडा वेळ आराम करूया. राजाने वरात्यांना पालखी खाली ठेवण्याचा आदेश दिला आणि थोडा आराम केल्यानंतर येथून आपण पुढच्या मार्गाला जाऊ असं राजाने सर्वांना सांगितलं. राजाच्या आदेशानुसार शिपायांनी पालखी एका झाडाजवळ ठेवली आणि शिपायांनी नवऱ्याची पालखी एका झाडाखाली ठेवली असताना दुसऱ्या झाडाखाली बसून ते आराम करत होते. इथे काय होतं, त्याच झाडाखाली एका इच्छाधारी नागाचं बिळ होतं आणि इच्छाधारी नागाची जी पत्नी होती तिने जेव्हा पालखी पाहिली तेव्हा ती नवऱ्याला म्हणाली, अहो ही कसली वरात आहे. पहा, या पालखीमध्ये पिठापासून बनवलेला गोळा वराच्या स्वरूपात सजवून ठेवलेला आहे. हे ऐकून ती नाग पत्नीला म्हणाला, तू हे काय म्हणत आहेस. हे एक लग्नाची वरात चालली आहे, परंतु त्या वरातीमध्ये नवरदेवच नाही, त्याच्या जागी पिठाचा गोळा ठेवलेला आहे. हे कसं शक्य आहे. तेव्हा नागाची पत्नी म्हणते, जर तुम्हाला माझं म्हणणं खरं वाटत नसेल ना, तर तुम्ही स्वतः जाऊन पहा, त्या पालखीमध्ये नवरदेव आहे की फक्त पिठाचा गोळा आहे. नागिणीचं हे असं म्हणणं ऐकल्यानंतर नाग ताबडतोब त्या पालखीजवळ जातो. तेव्हा त्या पालखीमधील दृश्य पाहून त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो. कारण त्या पालखीमध्ये नवरदेव नसून नवरदेवाच्या स्वरूपात सजवलेला एक पिठाचा गोळा होता आणि पालखी एका झाडाखाली ठेवलेली आहे आणि बाकीचे लोक दुसऱ्या झाडाखाली आराम करत आहेत. नाग हा सर्व प्रकार पाहून ताबडतोब त्याच्या बिळामध्ये परत येतो आणि नाग त्याची पत्नी नागिणीला म्हणाला, नागिन, मला तुला काही सांगायचं आहे. नागिण म्हणाली, हो तुम्ही सांगा, मला सांगा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा नाग म्हणाला, तू परवानगी दिलीस ना, तर राजाच्या लग्न मंडपाचं सौंदर्य मी वाढवतो. नागिण म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे, मला काहीही समजत नाही. तेव्हा नाग म्हणाला, हे प्रिये, मला सांगायचं आहे, जर तुझी इच्छा असेल ना, तर मी एका मनुष्याचे रूप धारण करेन आणि पिठाच्या गोळाऐवजी मी पालखीमध्ये जाऊन बसेल, ज्यामुळं लग्न मंडपामध्ये राजाचं हसू होणार नाही. आता तुम्हीच सांगा, नवरदेवाशिवाय जर वरात लग्न मंडपामध्ये पोचली आणि तिथे जाऊन पालखी उघडण्यात आली तर त्या पालखीमध्ये नवरदेव दिसणारच नाही. नवरदेवाच्या जागी पिठाचा गोळा दिसेल आणि हा सर्व प्रकार पाहून राजाला स्वतःचीच लाज वाटेल. राजाला कोणाला तोंड दाखवता येणार नाही. जर तू परवानगी दिलीस ना, तर मी या राजाचा पुत्र होऊन त्याच्या लग्न मंडपाचं सौंदर्य वाढवीन. नवऱ्याचं हे म्हणणं ऐकून नागिन म्हणाली, स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मला भीतीही वाटते. कारण जेव्हा तुम्ही वराच्या वेशात त्या राजाच्या मुलीशी लग्न कराल तेव्हा तुम्ही तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून आम्हाला विसरणार तर नाही ना. नाग म्हणाला, तू माझ्यावर विश्वास ठेव. तू माझी पत्नी आहेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला फक्त या राजाची इज्जत वाचवायची आहे. त्यासाठी मी तुला असं सांगत आहे, जर मी असं केलं नाही ना, तर लग्न मंडपामध्ये काहीही घडू शकतं. 2 राजामध्ये युद्धजन्य परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळं मला राजपुत्राचं रूप धारण करावं लागणार आहे. तू काळजी करू नकोस. एकदा लग्न झालं ना की मी पुन्हा तुझ्याकडे परत येईल. नवऱ्याचं म्हणणं ऐकून नागिन म्हणाला, स्वामी, जर तुम्ही असं असेल ना, तर तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. परंतु तुम्ही मला विसरू नका. तुम्ही त्या मुलीच्या प्रेमामध्ये अडकून मला विसरू नका, कारण तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. नाग म्हणतो, हे प्रिये, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मला आनंदाने जाण्याची परवानगी दे. आता नागिणीनं तिच्या नवऱ्याला परवानगी दिली. नाग त्या पालखीमध्ये जातो
आणि पिठाच्या गोळ्यात विलीन झाल्यानंतर त्याचं रूप बदललं जातं. तो अतिशय देखणा राजकुमार अतिशय देखणा वर झाला होता. काही वेळानं लग्नाची मिरवणूक पुढे सरकली. शिपाई पालखी घेऊन थेट दुसऱ्या राजाच्या ठिकाणी जातात. जेव्हा ते दुसऱ्या राजाच्या मंडपामध्ये पोचले तेव्हा त्या राजानं मिरवणुकीचे सुंदर स्वागत केलं होतं आणि लग्नातील सर्व पाहुण्यांचं स्वागतसुद्धा केलं. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा तो म्हणाला, राजा तुमचा मुलगा कुठे आहे? राजकुमाराला पालखीतून बाहेर काढा. तुम्ही म्हणाला होता ना की मुलाचा चेहरा लग्न मंडपातच दाखवला जाईल. आता तुम्ही तुमच्या मुलाला बाहेर काढा, त्याचा चेहरा आम्हाला दाखवा, जेणेकरून लग्नाचे विधी पूर्ण करता येतील. पालखी उघडली असता त्यातून एक अतिशय देखणा मुलगा बाहेर येतो. तो मुलगा इतका देखणा होता ना की राजाचे डोळे विस्फारले. राजाला खूप आनंद झाला. राजा विचार करू लागला की याचा अर्थ राणीला राजकुमाराला दाखवायचं नव्हतं, कारण राजकुमार चंद्रासारखा सुंदर आहे. मुलाला पाहून राजा भारावून जातो. जेव्हा मुलीच्या वडिलांनीही त्या वराला पाहिलं तेव्हा त्यांनाही खूप आनंद होतो. त्यानंतर लग्नाचे विधी सुरू होतात. तो इच्छाधारी नाग ज्याने राजकुमाराचं रूप धारण केलं होतं त्याचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये पार पडतं. आणि लग्न झाल्यावर राजकुमार वडिलांना म्हणाला, बाबा माझी एक इच्छा आहे, माझी पालखी वेगळी आणि माझ्या बायकोची पालखी वेगळी असावी. राजा म्हणाला, काहीही हरकत नाही, तुमची ही जशी इच्छा आहे ना तसंच केलं जाईल. तुझ्यासाठी आणि तुझ्या पत्नीसाठी 2 वेगवेगळ्या पालखांची तयारी केली जाईल. राजाने आदेश दिला की आमच्या मुलासाठी वेगळी पालखी तयार करा आणि आमच्या सुनबाईसाठी सुद्धा वेगळी पालखी तयार करा. लगेचच 2 पालख्या तयार करण्यात आल्या. अशा प्रकारे सैनिक दोन्ही पालख्या उचलतात आणि पुन्हा माघारी परत येतात. पालखी त्याच मार्गाने येत होती ज्या मार्गाने गेली होती. आता सुद्धा विसाव्यासाठी सर्वजण त्याच झाडाखाली थांबले ज्या झाडाखाली जाताना थांबले होते. त्यानंतर सर्वजण तिथे आराम करू लागले. इथे काय होतं, तो वर जो इच्छाधारी नाग होता, जो त्याचं रूप बदलून राजकुमार बनून गेला होता, त्याची पत्नी ती नागिन अत्यंत आधीरतेने त्याची वाट पाहत होती की माझ्या पतीनं मला वचन दिलं आहे आणि तो नक्कीच येणार आहे. लग्नाची मिरवणूक आली आहे. राजकुमार म्हणजेच तो इच्छाधारी नाग त्याच्या पत्नीला नागिणीला त्याच्या नागाच्या रूपामध्ये भेटायला जातो आणि तिला भेटल्यावर तिला खूप आनंद होतो. तो म्हणतो, मी या राजाची इज्जत वाचवली आहे, मी त्याच्या लग्न मंडपाची शोभा वाढवली आहे. मी राजकुमाराचं रूप धारण केल्यामुळं दोन्ही राजांमध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद झाला नाही. सर्व कार्यक्रम अगदी आनंदाने साजरा झाला आणि आता लग्नाची वरात पुन्हा माघारी चालली आहे. मी 2 पालख्या घ्यायला राजाला सांगितल्या होत्या आणि एका पालखीमध्ये मी बसून आलो आणि दुसऱ्या पालखीमध्ये राजाची सुनबाई आहे. हे ऐकून नागिनीला खूप आनंद झाला. नागिन म्हणाली, ठीक आहे, तुम्ही हे खूप चांगलं काम केलं, पण आता तुम्ही कुठे जाणार नाही, आता तुम्ही माझ्याजवळच राहा. नाग म्हणाला, प्रिय तुला आणखी थोडा धीर धरावा लागेल. नागिन म्हणाली, म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? नागाने उत्तर दिलं, या राजाची इज्जत तर मी वाचवली आहे, परंतु राजाची जी सुनबाई आहे ना तिची मी एक प्रकारे फसवणूक केली आहे असं मला वाटत आहे. कारण जेव्हा लग्नाची वरात तिच्या सासरी पोचेल तेव्हा तिथे त्यांना राजकुमार कुठेच दिसणार नाही. त्यामुळं तिच्यावर या गोष्टींचा काय परिणाम होईल याबद्दल तू विचारसुद्धा करू शकतेस. मला जे काही म्हणायचं आहे ना ते मला आता म्हणता येत नाही, परंतु कृपया तू समजून घे. मला काय म्हणायचं आहे ना तुला कसं सांगू? नागिन म्हणाली, राजाच्या सुनबाईला जे काही वाटेल ते वाटू दे. तुम्ही 2 राज्यांमध्ये वादविवाद होऊ नये यासाठी जे काही केलं ना ते खूप झालं. आता तुम्ही मला सोडून कुठेच जाऊ नका. मी तुमच्याशिवाय अजिबात जिवंत राहू शकत नाही. तेव्हा नाग म्हणाला, हे बघ, काळजी करू नकोस, जरा विचार कर. तिथे गेल्यावर जर या मुलीला तिचा नवरा दिसला नाही तर या मुलीचं काय होईल? ती रडून रडून मरून जाईल. माझी तुम्हाला विनंती आहे
की जास्त नाही तर मला 2 दिवस जाण्याची परवानगी द्या. 2 दिवसांनी मी तुझ्याकडे परत येईल. जेव्हा ही मुलगी तिच्या माहेरच्या घरी जाईल, जेव्हा तिचे वडील तिला घरी घेऊन जातील ना, तेव्हा मी तुझ्याकडे येईल. मला फक्त 2 दिवसांची परवानगी दे. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला फसवणार नाही. नवऱ्याचं हे बोलणं ऐकून नागिन खूप दुःखी होते आणि म्हणते, आज मला खात्री पटली आहे की तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात. मला फसवून तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला मला विसरायचं आहे. मला दुःखात एकटीला सोडून तुम्हाला जावंसं वाटतं का? आणि म्हणूनच तुम्ही सारखं माझ्यासमोर हट्ट करत आहात. नागाने तिच्या पत्नीला खूप विनंती केली आणि नाग तिला पुन्हा पुन्हा पटवून देऊ लागला आणि म्हणाला की मी तुम्हाला वचन देतो की मी तुझ्याकडे नक्कीच येऊन जाईल. मला तिच्याशी काही देणं घेणं नाही. मला फक्त 2 दिवस तिच्यासोबत राहू दे. अशा प्रकारे नागानं त्याच्या पत्नीला नागिणीला पटवून दिलं आणि नागिणीची परवानगी घेऊन तो वर बनतो आणि नंतर त्या पालखीमध्ये जाऊन बसतो. दुसरीकडे राणी मंदिरामध्ये जाऊन देवाकडे प्रार्थना करते, हे परमेश्वरा माझं रक्षण कर, माझी इज्जत वाचवा. मी माझ्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी खोटं बोलले, पण प्रकरण इथपर्यंत पोचेल याची मी कल्पनाच केली नव्हती. आता मी काय करू देवा, माझी इज्जत आता वाचवा. अशा प्रकारे राणीने रात्र मंदिरात रडत घालवली. सकाळ झाली, दिवस उजाडला, पण राणी त्या मंदिरात एकटीच बसून रडत होती. राणी कुठे आहे हे कोणाला माहीत नव्हतं. राणी कुठे आहे हे फक्त तिच्या दासीलाच माहीत होतं. इकडे राजा सुनबाईसोबत आणि मुलासोबत लग्नाची वरात घेऊन घरी पोचतो आणि जेव्हा दासीनं आपल्या दरबारातील सर्व लोकांनी राजकुमाराला पाहिलं तेव्हा ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्वांना आता या गोष्टीचं कारण कळलं होतं की राणीने इतके वर्ष राजकुमाराला कोणालाही का दाखवलं नाही, कारण राजकुमार खरंच दिसायला खूप देखणा होता. जेव्हा त्या दासीनं पाहिलं की ती राजाचा मुलगाही आला आहे, तेव्हा दासीचे डोळे विस्फारले. तिला आश्चर्य वाटलं, कारण फक्त त्या दासीलाच माहीत होतं की त्या राणीला मुलगा झालाच नव्हता. राणी राजासोबत खोटं बोलली होती, परंतु आता राजकुमाराला पाहून दासीला आनंदसुद्धा झाला आणि आश्चर्यचकित सुद्धा झाली होती. दासी धावत मंदिरात जाते आणि मंदिरात राणी देवाची प्रार्थना करत होती. दासी मंदिरात पोचली आणि तिनं राणीला सर्व हकीकत सांगते. दासी म्हणाली, राणी, देवाने तुमची विनंती ऐकली आहे. तुमची सून तुमच्या मुलासह आली आहे आणि तुमचा मुलगा खूप देखणा आहे. जेव्हा राणीनं दासीकडून हे ऐकलं तेव्हा तिला दासीच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. दासीनं पुन्हा राणीला सांगितलं की ती खरं बोलत आहे. दासीचं हे बोलणं ऐकून राणी देवाचे आभार मानू लागली. तिच्या डोळ्यातून आनंद व अश्रू वाहू लागले. देवाचे आभार मानल्यानंतर राणी दासीसह घरी आली आणि सुनेला मोठ्या आदरानं तिनं घरात घेतलं. राणीनं तिच्या मुलाला घट्ट मिठी मारली, कारण राणीला माहीत होतं की हा देवाचा प्रसाद आहे. राजाच्या आनंदाला सुद्धा सीमा नव्हती. राजाच्या घरात आनंदाचं वातावरण होतं. आता जो साप वर म्हणून आला होता, जो त्या मुलीचा नवरा म्हणून आला होता, तो हळूहळू त्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतो. हळूहळू त्या मुलीच्या प्रेमात पडून तो आपल्या नागिणीला विसरायला लागतो. 2 दिवसात परत येईल असं सांगून तो आला होता, परंतु महिना उलटला तरी तो त्याच्या पत्नीकडं परतला नाही. तो त्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात इतका अडकला होता ना की तो त्याच्या पत्नीला पूर्णपणे विसरून जातो. 2 दिवसामध्ये परत येईल असं त्या नागाने त्याच्या पत्नीला सांगितलेलं होतं, परंतु आता 2 महिने उलटून गेले होते तरीसुद्धा तो नागिणीजवळ परत गेला नव्हता. जेव्हा 2 महिने उलटून जातात तरीसुद्धा नाग त्याच्या पत्नीकडे परत येत नाही, तेव्हा नागिणीला खूपच चिंता वाटू लागते. नागिणीला आता खूपच वाईट वाटत होतं. ती विचार करते की माझा पती मला विसरला आहे आणि आता मी त्याला जिवंत सोडणार नाही. त्याने माझी फसवणूक केली आहे. त्या फसवणुकीचा बदला मी नक्कीच घेईल. काय झालं, नागाला माहीत होतं
ही नागिन मला शोधत इथे नक्कीच येणार. म्हणून त्याने वडिलांना राजवाड्याभोवती खोल खड्डा खणायला सांगितला आणि त्यानं तो खड्डा पाण्यानं भरवून ठेवला. राजानं मुलाला विचारलं की तो हे असं का करत आहे. राजकुमार म्हणाला, बाबा, मी हे सर्व आपल्या राजवाड्याच्या सुरक्षेसाठी करत आहे. आता राजवाड्याभोवती खोल खड्डा खणण्यात आला आणि तो पूर्ण खड्डा पाण्यानं भरण्यात आला. इच्छाधारी नागाला वाटलं की आता त्याची पत्नी नागिन राजवाड्यामध्ये येऊ शकत नाही. त्या नागानं म्हणजेच त्या राजकुमाराचं त्याच्या पत्नीवर इतकं प्रेम जडलं होतं ना की त्याला तिला सोडून जायची इच्छा नव्हती. त्याला वाटलं की आपल्याला इतकी सुंदर बायको मिळाली आहे, आता मी माझं संपूर्ण आयुष्य आहे ना तिच्यासोबतच घालवील. कारण राजा आणि राणी म्हणजेच राजकुमाराचे आईवडीलही माझ्यावर खूप प्रेम करत आहेत. मी निघून गेलो ना तर हे लोक कसे जगतील आणि ही बिचारी मुलगीसुद्धा कशी जगेल. त्यामुळं त्या इच्छाधारी नागानं त्याची पत्नी नागिन हिचा काहीही विचार केला नाही आणि तो राजकुमारीच्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला. त्यानं राजवाड्याभोवती खोल खड्डा खणला होता आणि तो खड्डा पाण्याने भरून टाकला, ज्यामुळे तो निश्चित झाला होता. त्याला वाटलं होतं की आता त्याची पत्नी नागिन त्याच्यापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. परंतु दुसरीकडे नागिनीलाही तिचा बदला घ्यायचा होता. ती तिच्या पतीला शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकत होती आणि भटकत भटकत ती राजवाड्यापर्यंत पोचते. परंतु राजवाड्यापर्यंत पोचल्यावर ती पाहते तर काय की राजवाड्याभोवती खोल खड्डा खणला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये पाणीसुद्धा भरलेलं आहे. हा सर्व प्रकार पाहून तिला कळतं की हा सर्व सापळा नागाने म्हणजे माझ्या पतीने नवऱ्यानेच रचलेला आहे. हा सर्व प्रकार पाहून नागिणीला आणखी जास्त राग येतो आणि तिची सुडाची भावना आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आता नागिणीला त्या राजवाड्यामध्ये प्रवेश करायचा होता, परंतु तिला मार्ग कुठूनही सापडत नव्हता. ती संपूर्ण राजवाड्याला फेऱ्या मारते, परंतु तिला मार्ग कुठेच सापडत नाही. अखेर तिला एक छोटासा मार्ग सापडतो, ज्या मार्गाने ती राजवाड्यामध्ये प्रवेश करते. आत गेल्यावर नागिणीनं पाहिलं की तिचा नवरा त्या मुलीसोबत बेडवर आरामात झोपला होता. जेव्हा नागिणीनं तिथं पोचून तिचा नवरा त्या मुलीजवळ झोपलेला पाहिला तेव्हा तिच्या रागाला पारावारा उरला नाही. रागाच्या भरात ती विचार करू लागली की या दोघांना दंश करून मारून टाकावं. परंतु पुढच्याच क्षणी नागिणीच्या मनामध्ये विचार येतो की जर मी माझ्या नवऱ्याला दंश करून मारलं तर मग या मुलीचं काय होणार. तिच्या नवऱ्याशिवाय ही मुलगीसुद्धा मरून जाईल आणि जर मी या मुलीला दंश केला तर माझा नवरा या मुलीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आंधळा झाला आहे. त्यामुळं जर मी या मुलीला मारलं ना तर तीसुद्धा आत्महत्या करू शकेल. म्हणून तर कोणीतरी असं म्हटलं आहे ना की या 3 गोष्टी तुमच्या कितीही जवळचा माणूस असू द्या त्याला कधीच देऊ नका. माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये या गोष्टींची खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. नंबर 1, स्त्रीनं तिचा नवरा आहे ना तो कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये. त्याचबरोबर एका पुरुषाने त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाला कधीच देऊ नये, अन्यथा ते तुम्हाला परत मिळणार नाहीत. आणि जर ते परत मिळाले ना तरी ते पूर्वीसारखे कधीच राहणार नाही. नंबर 2, पैसे कमवलेला आणि पैसा दुसऱ्याच्या हातात कधीच देऊ नये. दुसऱ्याच्या हातात गेलेला पैसा असतो ना तो परत मिळण्यास मोठी अडचण होते आणि आपण कोणाला दिलेले पैसे असतात ते योग्य वेळी कधीच परत मिळत नाही. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे. कोणालाही पैसे देताना विचार नक्कीच करायला हवा. नंबर 3, तिसरा, न वाचलेल्या पुस्तकाचे ज्ञानही योग्य वेळी कधीच उपयोगी पडत नाही. या 3 गोष्टी माणसानं दुसऱ्याकडे कधीच देऊ नये. नागिन विचार करू लागली की माझ्याकडे आता काहीच उरलं नाही. मी जाणून बुजून माझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. मी माझा नवरा माझ्या स्वतःच्या हाताने दुसरीला दिला आहे. या सर्व गोष्टीमध्ये चूक फक्त माझीच आहे. मी त्याच वेळी माझ्या नवऱ्याला थांबवायला हवं होतं. जर मी आता माझ्या नवऱ्याला दंश करून मारलं तर ही मुलगी विधवा होईल.
व मला असं बिलकुल नको आहे. हा विचार केल्यावर नागिन तिच्या नवऱ्याला आणि त्या मुलीला वाचवण्याचा विचार बदलते. त्यानंतर ती नागिन विचार करते की मी या दोघांना मारणार नाही, परंतु स्वतःचा प्राण नक्कीच संपवणार आहे. त्यानंतर ती नागिन त्याच नागाच्या पलंगाजवळ तिचं डोकं आपटून तिचे प्राण त्यागते. त्यानंतर सकाळ होते तेव्हा राजकुमाराची बायको लवकर उठून तिच्या कामासाठी निघून जाते. तिचे मेलेल्या त्या नागिनीकडे लक्ष जात नाही, परंतु जेव्हा तो नाग उठतो तेव्हा तो पाहतो की पलंगाखाली नागिन मृत अवस्थेमध्ये पडलेली आहे. तिला पाहून नागाला खूपच पश्चाताप वाटतो. त्याला खूपच दुःख वाटत असतं. तो म्हणतो की या सर्व गोष्टीमध्ये माझीच चूक आहे. मीच या मुलीच्या प्रेमामध्ये आंधळा झालो आणि तुला विसरून गेलो. खरं प्रेम तर तुझं होतं. तू आम्हा दोघांनाही दंश करून मारू शकत असतीस, परंतु तसं केलं नाहीस. तू स्वतः प्राण त्यागला आहेस. तू माझ्यापर्यंत पोचू नये म्हणून मी संपूर्ण राजवाड्याभोवती खोल खड्डा खणला, त्यामध्ये पाणी भरून ठेवलं, परंतु तू माझ्या प्रेमाखातर इथपर्यंत पोचलीस. आणि जेव्हापर्यंत हा सर्व प्रकार तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलास ना, तरीसुद्धा तू आम्हाला दोघांना काही केलं नाहीस. खरंच तुझं माझ्यावर खूप प्रेम होतं. मी खूप मोठी चूक केली आहे. असं म्हणून तो इच्छाधारी नाग रडू लागला. इकडे गाढवाच्या पाठीवर बसलेला घुबड म्हणतो, अरे गाढव, अशा प्रकारे राजपुत्राचा वेश धारण केलेला तो इच्छाधारी नाग स्वतःलाच नागिणीच्या मृत्यूला दोषी ठरवू लागतो. घुबड म्हणाला, म्हणूनच माणसाने या 3 गोष्टी कधीच कोणाला सांगू नये. समर्थांनी सांगितलेलं आहे. या कथेचं तात्पर्य काय? बघा, आपण हे जीवन जगताना आपल्या कुटुंबामध्ये आपली पत्नी, आपले आईवडील, बघा, नाहीतर एखाद्या पत्नीचा पती असतो, बघा, यांना सर्वांना गुंफून एका माळेमध्ये बांधून ठेवणं प्रत्येक सदस्याचं काम आहे, प्रत्येक मनुष्याचं काम आहे. नाहीतर आपल्या जीवनामध्ये जर अबोळा निर्माण झाला, जर दुःख निर्माण झालं, तर माणसं वाईट विचारांकडे निघून जातात. म्हणून आपलं कुटुंब व्यवस्थित राहावं ना, म्हणून भांडणं करू नका. आपल्या कुटुंबामध्ये प्रेम निर्माण करा. आपल्या कुटुंबामध्ये विश्वास निर्माण करा. जरी कुणी तोडण्याचा प्रयत्न केला ना, तरी कधीच आपलं घरटं तुटू नये. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या पत्नीवर विश्वास ठेवा. आपल्या पतीवर विश्वास ठेवून आपल्या संसाराचं सुंदर मंदिर करा. जय जय रघुवीर समर्थ.